आज खरोखर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एक अतिशय महत्त्वाची यात्रा गोदा ते नर्मदा या यात्रेचं आयोजन केलं आणि आज त्र्यंबकेश्वरमध्ये गोदेचं पूजन करून आई गोदावरीला नमन करून आणि त्र्यंबकेश्वरचे राजा त्र्यंबकेश्वर महादेव यांना नतमस्तक होऊन इथनं या यात्रेची सुरुवात होतीये। जो काही या ठिकाणी एक प्रकारे दिशा देण्यात आली आहे त्यात अहिल्यादेवींचा विचार, अहिल्यादेवींचा वारसा आणि या विचार आणि वारसाच्या आधारावर पुढच्या काळचा विकास हा आपण कसा करणार आहोत या संदर्भात खरं म्हणजे या यात्रेची रचना करण्यात आली आहे।